मित्रांनो, या असं पाणी इकडं नाथसागर धरण आहे. आता याच्या नदीपात्रात पाणी आलं बघा. ही नाथसागर धरणाची मागची साईड आहे आमच्याकडची. आता इकडं ही नदीपात्र आहे, म्हणजे आमच्या गावाकडून जी नदी येते यलगंगा म्हणून, तर ती हे गोदावरीला मिळते. ते बघा अशा पद्धतीनं इकडं पाणी मित्रांनो सध्या. आता हे बघा इकडं कसं झालं आहे, कोणच तरी पाईपलाईन फुटली बघा पाण्यामध्ये. हे असं होत राहतं मित्रांनो, काही न काही होतं आहे. पाईपलाईन फूट, कुठं वायर जळ, की पहा कसा नजारा आहे. ते पाण्यात फुटलं आहे. आता ते सकाळी, आता रात्री लाईट होती त्याच्यामुळे शेतकऱ्याला वाटलं असं जाऊ द्या सकाळी बघू, म्हणजे उद्या आता सोमवारपासून दिवसा लाईट येते. 5:45 येते आणि 5:45 वाजता चालल्या जाते. असं चालू आहे सध्या मित्रांनो. बघा हे बघा सूर्यनारायण बी बघा कसं एक खाली प्रतिबिंब उडतं आहे पाण्यामध्ये. आता काय मित्रांनो, आता जून लागायचं आहे की नाही. आज जवळजवळ पुढच्या 1 महिना 8 तारखेनंतर तर आपला मिरग पण लागतं आहे. आणि हे इकडं डिपी आहे मित्रांनो आपल्या, तिकून करंट आहे आपल्याला. हे बघा हे असा नजराना आहे इकडचा सगळा. हे असं नाथसागर, जिला जायकवाडीचं धरण म्हणतात आहे की नाही. जायकवाडी धरण म्हणतात, नाथसागर धरण म्हणतात, पैठणचं धरण म्हणतात. तर ते हे धरण आहे मित्रांनो. म्हणजे कोण शेतकऱ्याच्या जवळजवळ भरपूर पाईपलाईनी पण आहे. काही पाटाला पाणी जातं आहे, समजा तिकडं इथून नांदेडपर्यंत पाणी जातं आहे मित्रांनो. ह्या धरणातून नांदेडपर्यंत बिगर मोटरीचं पाणी जातं आहे. म्हणजे असा पाठ द्याला तर बा बिगर मोटरीचं पाणी नांदेडपर्यंत जातं आहे. बघा पाणी पुऱ्या मराठवाड्याची ताण भागवतं आहे नाथसागर धरण. म्हणजे एवढं पाणी आणि एवढं हे राहतं आहे. आणि जवळपास शेतकरीचं तर खूप हे समजा, कारण आमच्यासाठी खूप वरदान झालं आहे. आता इकडे बघा हा जो पुरा पड दिसतोय ना तुम्हाला मित्रांनो, हे पूर्ण पाण्यात राहत आहे. आता पाणी कमी झालं आहे समजा, तर टोटली पाण्यात. हे विहिरी फेरी तुम्हाला ज्या दिसत आहे टोटल पाण्यात राहतात. पण आता कसं शेवटचे दिवस आले समजा, आता मे जून लागायची बारी आली, त्याच्यामुळं पाणी कमी होऊन जातं आहे. आता तिकडे काही मच्छीमार लोक राहतात, तिकडे हे डिपी आहे, इकडे पण मच्छीमार लोक राहतात. हे पाणी बिणी घेऊन चालले. ते बघा तिकडे कसं आहे. हे असा नजरा नाही मित्रांनो, तिकडे आपली गाडी उभा आहे. हे असं नाथसागर धरण आहे. आणि पाठीमागं आहे ना, म्हणजे इकडून जवळपास मोटरी, आणि त्या साईडला तुम्हाला काही डिप्या दिसतात. त्या साईडला पण शेतकऱ्याची परत मोटरी, पुढं डिप्या दिसतात. आणि हे असे फुटतुट तर होतीच राहते, हे की नाही. हे तर चालूच आहे, तुम्हाला काय सांगा. हे असं आमचं पैठणचं नाथसागर धरणाची मागची साईड आहे मित्रांनो. ही जायकवाडी धरणाची मागची साईड. नाही तर पाणी थोडं नदी पात्रात बी आलं आहे, ठीक आहे नाही. दिवस थोडे राहिलेले मित्रांनो. चला मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चला, जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.